So, hello student, myself Abhay Botore. I am your new teacher joining in GSVP College. So, today I teach you a child health nursing subject. In child health nursing subject, I will teach you a small introduction about the child health nursing. So, basically, you know about the child health nursing, okay? तर तुम्हाला माहिती असेल चाइल्ड हेल्थ नर्सिंग म्हणजे काय. जसं की आपण बघितलं असेल की चाइल्ड हेल्थ नर्सिंग म्हणजे चाइल्ड हा किती वर्षापासून ते किती वर्षापर्यंत राहतो. जसे की एक न्यूबॉर्न असेल म्हणजे जे जन्म झालेला बाळ आहे तर तो किती दिवसांचा असतो. जसं की काल एक बेबी बॉर्न झाला म्हणजे जन्म झाला त्याचा काल, तर तो समजा 1 दिवस किंवा 2 दिवस असा त्याचं आपण डे ऑफ एज काढतो म्हणजे की आपण एज कॅल्क्युलेट करतो. तर त्यामध्ये आता बघायला गेलो तर आपण प्रत्येकाचे वेगवेगळे एज ग्रुप आहेत. जसं की न्यूबॉर्न जर का आपण बघितला, न्यूबॉर्न हा की रिसेंटली बर्थ झालेला हा आपण डिसाइड करतो. त्यानंतर आहे की इन्फंट एज. इन्फंट हा टिल 1 इयर पर्यंत राहतो. त्यामध्ये जर का आपण बघितलं न्यूबॉर्नची नंतरची स्टेज आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची, त्याला आपण बोलतो निओनेट. हे असतो टिल 1 मंथ पर्यंत. ओके. त्यानंतर असतो की चाइल्ड इन्फंट. त्यानंतर आहे टॉडलर. आपला 1 इयर नंतर येणार टॉडलर. टॉडलर हा असतो 1 इयर पासून. जर का इन्फंट आपण बघितलं टिल 1 इयर पर्यंत. त्यानंतर येणार टॉडलर असतो 1 इयर टू 3 इयर्स. ओके. तर आता हे आपण काय बघतोय, एज ग्रुप ऑफ चाइल्ड हेल्थ नर्सिंग. त्यामध्ये आपण स्टार्ट केलं इंट्रोडक्शन मध्ये बघणार आपण की एज ग्रुप ऑफ डिफरंट चाइल्ड. जसं की चाइल्ड मध्ये स्टार्टिंगला न्यूबॉर्न हा बर्थ झाला, एस्टरडे अ बेबी वॉज बॉर्न, सो द डेट ऑफ एज इज एज ऑफ कैलकुलेशन इज रिसेंटली बर्थ ऑफ बेबी. सो इन दैट द neonate means the till 1 month. Like that, suppose a baby is 1 month, so you will be calculate the age of till 1 month. And after that infant means till 1 year, that it is called of infant. Then after that toddler means like 1 year to 3 years, a baby is on toddler. आपण त्यांना 1 ते 3 वर्षाच्या मुलांना आपण टॉडलर बोलतो. तर आता आपण बघू त्यामध्ये खूप सारे एज ऑफ ग्रुप आहे. त्यानंतर टॉडलर नंतर येतो प्रीस्कूलर. प्रीस्कूलर म्हणजे शाळेत जाण्याच्या अगोदरचा बेबी, 3 to 5 इयर्स. मोस्ट ऑफ ते बघितलं असेल की 5 ते 6 वर्षानंतरच मुलगा शाळेत जातो. आता डिफरंट आहे की KG1 KG2 त्यामध्ये 4 इयर पासूनच स्टार्ट केलेलं आहे. पण तसं बघायला गेलं तर आपण त्यांना प्रीस्कूल म्हणजे प्रॉपरली ते स्कूल जात नाही, ते ॲज पर फॉलो करतात त्यांचं रुटीन, जसं की नॉर्मल जे बेसिक पाहिजेत ते स्कूलच्या अगोदरचं. त्यानंतर येतो स्कूलर हा आहे 6 इयर टू 11 इयर या 12 इयर. ओके. 6 इयर टू 12 इयर इट इज अ कॉल्ड ऑफ स्कूलर एज. त्यानंतर येतोय adulthood. Adulthood means like 12 year to 35 years age. ओके. त्यानंतर येतो जेडियाट्रिक. जेडियाट्रिक मीन्स ओल्ड पीपल, जसं की अबव 55 years. इट इज अ बेसिक इंट्रोडक्शन की हे नॉर्मल एज ग्रुप आहे. तर आपण चाइल्ड हेल्थ नर्सिंग मध्ये काय बघणार आहोत, तर आपण चाइल्ड हेल्थ नर्सिंग मध्ये बघणार आहे न्यूबॉर्न, इन्फंट,
निओनेट, टॉडलर, प्रीस्कूलर आणि स्कूलर. याची आपला काही संबंध नाही. हे तुम्ही मेडिकल सर्जिकल हेल्थ नर्सिंगमध्ये याचं तुम्ही बघू शकता. तर आता आपण बघणार आहेत ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. इंट्रोडक्शनमध्येच ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड हेल्थ नर्सिंग. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड हेल्थ नर्सिंग. तर आता तुम्ही बघणार आहात की एक फिटस आहे. फिटस डेव्हलप होतो मदरच्या मध्ये. ओके, फिटस हा मदरच्या मध्ये डेव्हलप होतो आणि किती टिल 9 मंथ 9 डेज. त्याला आपण बोलतो टर्म बेबी. टर्म बेबी म्हणजे जे फुली ऑफ 9 मंथ टू 9 डेज हा फुली डेव्हलप झालेल्या मदरच्या मध्ये. ओके, त्यानंतर मदरच्या मध्ये जर का बेबी हा अर्ली बॉर्न झाला, म्हणजे की बेबी हा तुम्ही कधी बघितलं असेल की बेबी 8व्या महिन्यामध्ये जन्म झाला किंवा 9व्या महिन्यामध्ये जन्म झाला किंवा 7व्या महिन्यामध्ये जन्म झाला, तर नॉर्मल बाळाची वेट असतात 2500 2500 ॲज पर WHO गाईडलाईन्स जर का बघायला गेलं तर 2500 kg to 300 ॲज पर WHO गाईडलाईन्स हे नॉर्मल बेबी वेट राहतो. नॉर्मल बेबी किंवा आपण त्याला न्यूबॉर्न बोलू शकतो. टू 2500 kg to 3000 kg ॲज पर WHO. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, हे झालं आपलं नॉर्मल बेबीचं इंट्रोडक्शन. ओके, आता त्यामध्ये आपण बघणार आहे प्रीटर्म बेबी आणि टर्म बेबी. टर्म बेबी म्हणजे फुल टर्म म्हणजे 37 वीक्स ऑफ गेस्टेशन असतो. 37 वीक ऑफ गेस्टेशन टू 38 वीक ऑफ गेस्टेशन. त्याला जर का बेबी यामध्ये पूर्ण टोटली डेव्हलप झाला तर त्याला आपण बोलणार टर्म बेबी. जर का बेबी हा 37 वीक्सच्या अगोदर जन्म झाला, अर्ली, किंवा बिफोर बॉर्न, त्याला आपण बोलणार प्रीटर्म बेबी. ओके, हे झालं 37 वीक्सच्या जर आणि 37-8 वीक्सच्या टाइम पिरियड मध्ये जर का बेबी बॉर्न झाला त्याला आपण बोलणार टर्म बेबी. जर का 37 वीक्सच्या अगोदर बाळाचा जन्म झाला त्याला आपण बोलणार प्रीटर्म बेबी. ओके, आता आपण त्यामध्ये बघणार आहात की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, हे आपलं आजचं मोटिव्ह आहे किंवा हा आपला आजचा टॉपिक आहे. ओके, सर जर का आता आपण बघितलं ग्रोथ म्हणजे काय. ग्रोथ म्हणजे की जसं फिजिकल डेव्हलपमेंट, फिजिकल किंवा हार्मोनल किंवा ॲनाटॉमिकल. ओके, फिजिकल, हार्मोनल, ॲनाटॉमिकल हे झाले आपले ग्रोथ. ग्रोथ ही नेहमी माणसाची फिजिकली होते, जसं की आपण आपली बॉडी वेट वाढणार. फिजिकल म्हणजे बॉडी वेट वाढणार. त्यानंतर हार्मोनल म्हणजे जे पण हार्मोन आहे, ग्रोथ हार्मोन आहेत, जे पण आपले नॉर्मल हार्मोन आहेत जे की आपल्या बॉडीला डेव्हलप करतात ग्रो करण्यासाठी, ते हार्मोन्स. त्यानंतर आहे ॲनाटॉमिकल म्हणजे जे पण आपले इंटरनल ऑर्गन आहेत, जसं की आपले लंग्स, आपला हार्ट, आपले GI सिस्टीम मधले जेवढे पण स्टमक, हे काय करतात ॲज पर एजनुसार इन्क्रीज व्हायला लागतात, त्याला आपण बोलणार ॲनाटॉमिकल. आणि डेव्हलपमेंट म्हणजे फंक्शनल, आपले फंक्शनल बॉडी
त्याला आपण डेव्हलपमेंट बोलतो. फंक्शनल म्हणजे कसं की माइलस्टोन ग्रास्पिंग डेव्हलपमेंट, जे पण डेव्हलपमेंट होतात की बेबीने ॲज पर एजनुसार काय केलं पाहिजे. आता बेबी केव्हा टॉकिव्ह आहे, केव्हा बोलतो, कोणत्या मंथमध्ये बोलणार, कोणत्या बेबी ह्या मंथमध्ये पोटावर चालणार किंवा स्टँड करणार किंवा बसणार किंवा जेवण करणार, हे टोटली आलं आपल्या डेव्हलपमेंटमध्ये. ओके, हे झालं आपलं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तर आता आपण एक एक प्रॉपरली बघणार. जसं की आता आपण बघितलं यामध्ये ग्रोथमध्ये वेट वाढणार. ओके, त्यानंतर जसं की अजून आपण बघितलं की इंटरनल सेल्स वगैरे, ॲनाटॉमिकल फंक्शन किंवा आपले जे पण ऑर्गन्स असतात जसं की हार्ट, लिव्हर, हे ॲज पर एजनुसार इन्क्रीज व्हायला लागतात. त्याला आपण का बोलणार ग्रोथ. अँड डेव्हलपमेंट मीन्स जसं की डेव्हलपमेंट एक फंक्शनल टाईप आहे. जसं की फंक्शनल मीन्स आपलं लाईक दॅट माइलस्टोन, मी तुम्हाला पुढे शिकवणार माइलस्टोन म्हणजे काय. त्यानंतर एक परफॉर्मन्स शीट असते, आपलं परफॉर्मन्स कसं पाहिजे, ॲज पर एजनुसार कोणत्या बिहेवियर चाइल्डने केला पाहिजे, हे येणार डेव्हलपमेंटमध्ये. ओके, तर त्यानंतर आपण बघणार की प्रिन्सिपल ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यानंतर आपण बघणार प्रिन्सिपल ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. प्रिन्सिपल ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. प्रिन्सिपल ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मीन्स कसं, ग्रोथ ही कधी पण लक्षात ठेवा कंटिन्युअस प्रोसेस आहे. जर का ग्रोथ कोणाची थांबली तर समजून घ्या की त्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आहे. जसं की माझी ग्रोथ किंवा एका स्मॉल चाइल्ड आहे, एक 3 वर्षाचा मुलगा आहे, त्याची ग्रोथ होते 3 वर्षापर्यंत, तो अराउंड 100 to 105 सेंटीमीटर तिची हाईट आहे. तिची हाईटच वाढली नाही 3 वर्षानंतर, तर आपण का बोलणार की तिची हाईट का वाढत नाही, ॲटलिस्ट पण तिच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आहे. तर आपण बोलतो की डॉक्टरांजवळ घेऊन जातो, डॉक्टर त्यांना बोलतात की हां यामध्ये हार्मोनची इम्बॅलन्स आहे, मग ॲज पर त्यांना डॉक्टर ट्रीटमेंट देतात. तसंच आपण प्रिन्सिपल म्हणजे आपला फर्स्ट पॉईंट आहे की कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस ही एक प्रिन्सिपल आहे आपलं ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचं. कंटिन्युअस हा एक आपला पहिला प्रिन्सिपल आहे. त्यानंतर युनिकनेस. युनिकनेस मीन्स लाईक दॅट की ऑल आपल्या बॉडीमध्ये ऑल फंक्शन हे प्रॉपर युनिक वाईज स्प्रेड म्हणजे ग्रो होतात. जसे की माझे दोन्ही हात आहे, एक हात छोटा किंवा एक हात मोठा नाही, दोन्ही पण सेम लेवलला, जसं की सेम लेवल, त्याला काय बोलणार आपण युनिकनेस. ओके, त्यानंतर आहे की जनरल टू स्पेसिफिक. जनरल टू स्पेसिफिक. जनरल टू स्पेसिफिक म्हणजे जसं की एक छोट्या मुलापासून तर ओल्ड एज पर्यंत, त्याला आपण का बोलणार जनरल टू स्पेसिफिक. ओके, त्यानंतर हे आपलं फॅक्टर्स हे झाले आपले प्रिन्सिपल. फंक्शन पण प्रिन्सिपल झाले. त्यानंतर बघू आपण फंक्शन. ओके, आता हे आहे आपले फंक्शन. फंक्शन ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. फंक्शन ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय होणार, त्यामध्ये काय होणार की ग्रोथ ॲज पर एज. ओके, आपली ग्रोथ होणार आपल्या एजनुसार. ओके, त्यानंतर होणार की आयडेंटिटी फाइंडिंग होणार. ओके, जसं की तुम्ही आयडेंटिफाय कधी करणार की हा मेल पर्सन आहे किंवा फिमेल पर्सन आहे. ओके, एक ॲज पर एजनुसार, त्याला काय बोलणार आपण आयडेंटिटी फाइंडिंग. त्यानंतर तुम्ही इंटेलिजन्स फाइंडिंग किंवा चेक. ओके, त्यानंतर
त्यानंतर तुम्ही चेक करणार की ग्रोथ, आपण जर का बघितलं ग्रोथ ॲज पर एज हा एक आपला पॉईंट आहे फंक्शनचा. आयडेंटिटी फाइंडिंग, इंटेलिजन्स फाइंडिंग आपण चेक केलं. त्यानंतर पहिलं आपण त्यामध्ये बघणार की फंक्शनल ॲक्टिव्हिटीला आपलं हेल्प करतो. ओके, त्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी झाली, त्यानंतर आपले माइलस्टोन डेव्हलप करतो. ओके, तर हे झाले आपले फंक्शन प्रिन्सिपल ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, तर आता आपण यामध्ये बघणार आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जसं की प्रत्येक आपण बघितलं की एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की एक रुटीन आहे, तो रुटीन आपण फॉलो होतोय आपला, पण अचानकच जर का मधामध्ये ब्रेक आला किंवा एखादे फॅक्टर्स त्यावर अफेक्ट झाले तर त्यावरती काय त्याचे दुष्परिणाम होईल, तर ते आपण बघू यामध्ये. फॅक्टर्स अफेक्टिंग, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. J&Dचं म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, हे झालं. आता यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग कोणते कोणते होणार? फॅक्टर्स, मॅटर्नल फॅक्टर. मॅटर्नल फॅक्टर म्हणजे काय ना, मदर एज, अँड डिसीज कंडिशन. ओके, त्यानंतर येणार हेरिडिटरी फॅक्टर्स. हेरिडिटरी फॅक्टर्स म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स. ओके, याला आपण हे जेनेटिक फॅक्टर असं म्हणू शकतो. ओके, त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये तुम्ही काय बघणार? एन्व्हायरमेंट लाईक तुमचं नेचर, तुमची लाईफस्टाईल, यामध्ये लाईफस्टाईल पण डिपेंड करते आपली ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. तर हे यात जर का तुमची लाईफस्टाईल डिफरंट चेंज असेल, तुम्ही माल न्यूट्रिशन असेल, तुम्हाला कोणी असं की 2 टाइमचं पण जेवण भेटत नाही त्यांना, असे खूप सारे लोक आहे की आपल्या इंडियामध्ये ज्यांचे की एन्व्हायरमेंटल फॅक्टर किंवा सोशिओ इकॉनॉमिकल फॅक्टर आपण त्यांना बोलू शकतो की त्यांची लाईफस्टाईल ही रेग्युलर नाही आहे, इरेग्युलर आहे, आज जेवले उद्या नाही जेवले, तर यावरती काय होणार? अफेक्ट पडणार आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, लाईफस्टाईल, एन्व्हायरमेंटल फॅक्टर, मॅटर्नल फॅक्टर, हेरिडिटरी फॅक्टर, एन्व्हायरमेंटल फॅक्टर, त्यानंतर आहे फिजिकल फॅक्टर. ओके, फिजिकल फॅक्टर म्हणजे येणार की समवन पेशंट इज हँडिकॅप किंवा ॲक्सिडेंटल एखाद्याची इंजुरी झाली आहे, एखादा पर्सन आहे, एखादा चाइल्ड आहे जो की कुठेतरी पडला आहे, तिचे हात किंवा पाय फ्रॅक्चर झाला किंवा हात किंवा पाय हा कट झाला, त्याला काय बोलणार आपण? फिजिकल फॅक्टर. फिजिकल फॅक्टर हे डेव्हलप झाले. ओके, सगळ्यात पहिलं आपण बघितलं की मॅटर्नल फॅक्टर, जसं की मदर एज, डिसीज कंडिशन. समजा की मदरला डायबिटीस डायबिटीस किंवा हायपरटेन्शन आहे मदरला, तर त्यामुळे काय होणार? मदरची जी डिसीज कंडिशन आहे ती ट्रान्सफर होऊ शकते बाळामध्ये. तर त्यामुळे काय होणार? जर का मदरला डायबिटीज असेल तर बेबी हा मोठा असू शकतो. म्हणजे ज्या तुम्ही बघितलं असेल हॉस्पिटलला एखाद्या पोस्टिंगला, बेबी जर का हा बिग असेल तर समजून घ्यायचं की मदरला डायबिटीस मेलाइटिस आहे.
किंवा बेबी हा स्मॉल हेड असेल, स्मॉल हेड किंवा लो बर्थ वेट असेल, जसं की 2500च्या खाली बेबीचं बर्थ वेट आहे, तर आपण त्याला काय बोलणार की हायपरटेन्सिव्ह मदर. ओके, तर हायपरटेन्सिव्ह मदर किंवा गेस्टेशनल डायबिटीस मलायटस मदर किंवा कोणती पण डिसीज कंडिशन असू दे मदरला, तो अफेक्ट होणार बेबीवर. म्हणून आपण केलेलं मॅटर्नल फॅक्टर. हेरिडिटरी फॅक्टर मीन्स जेनेटिक फॅक्टर, लाईक दॅट आपले जीन्स, आपले जेनेटिक्स, आपले एज ग्रुप, हे कुठे पडणार आपले हेरिडिटरी फॅक्टर. लाईक आपल्या पॅरेंट्स कडून आपल्याला काय भेटले. समजा घरामध्ये सर्वांची हाईट छोटी आहे, तर घरामध्ये जो पण बेबी बॉर्न होणार त्याची पण हाईट छोटीच असणार. ओके, हे आपण कुठून फाइंड आउट करू शकतो, हेरिडिटरी फॅक्टर. जसं की डायबिटीस मलायटस हा तुम्हाला माहिती आहे जेनेटिकल हा डिसऑर्डर्स आहे, तर हे ट्रान्सफर होतात. तर आपण त्यामध्येच बघणार की हेरिडिटरी फॅक्टर हे अफेक्ट करतात आपल्या बॉडीवर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर लाईक लाईफस्टाईल पण डिपेंड करते आपली. ओके, फिजिकल फॅक्टर लाईक ॲक्सिडेंटल फॅक्टर्स. ओके, फिजिकल लाईक म्हणजे फिजिकल इंजुरी कोणाला झालेली आहे, तर तो फॅक्टर कोणाला होणार, फिजिकल फॅक्टर. ओके, तर आता आपण बघितलंय फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आजचा आपला टॉपिक आहे की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे बेबीमध्ये. ओके, आतापर्यंत आपण एवढं बघितलं. आपण बघितलं एज ग्रुप कोणते कोणते असतात, इन्फंट कशाला बोलतो आपण, न्यूबॉर्न कोणत्या एज ग्रुपमध्ये बोलतो, चाइल्ड, त्यानंतर टॉडलर, प्रीस्कूलर, स्कूलर. ओके, हे तुम्हाला मी अगोदर रफ करायच्या अगोदर त्याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही राईट डाऊन करू शकतात. आणि ह्या तुमच्या सेपरेट लेक्चर पॉज करून तुम्ही नोट्स बनवा, मी जे लिहितोय ते. ओके, ओके, तर आता आपण फॅक्टर्स पण बघितलेत. ओके, तर आता आपण बघणार की कोणत्या कोणत्या एज ग्रुपनुसार बेबी हा ग्रोथ करतो, कोणता कोणता हार्मोन आहे जो बेबीवर ग्रोथ हार्मोन सगळ्यांना माहिती आहे की जो ग्रो करतो आपल्या बॉडीला, आपल्या बॉडी शेपला किंवा आपल्या इंटरनल ऑर्गन्सला. ओके, त्याला आपण ग्रोथ हार्मोन बोलतो. तर ग्रोथ हार्मोन हा काय रिस्पॉन्सिबल हार्मोन आहे आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवर. त्याला आपण GH हार्मोन असं बोलतो. ओके, त्याला आपण GH हार्मोन असं बोलतो. GH हार्मोन जर का वाढला तर काय होणार, एक्सेसिव्ह लार्ज साईजमध्ये हाईट वाढणार. जर का ग्रोथ हार्मोन हा खूप कमी झाला, तर जे तुम्ही बघितलं असेल की खूप छोटे लोक असतात ज्यांच्यामध्ये ग्रोथ हार्मोन हा कमी असतो, आणि खूप सारे असे लॉंग हायटेड लोक असतात त्यांच्यामध्ये काय होतं, ग्रोथ हार्मोन हा जास्त वाढतो. डॉर्फिझम म्हणजे काय, डॉर्फिझम म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एकदम छोटा, ऑलमोस्ट माझ्या एवढा जर का पर्सन असेल, त्याचे हातपाय एकदम स्मॉल साईजमध्ये असेल, पण त्याचं एज खूप जास्त आहे. जसं की एक 25 इयरचा एक पर्सन आहे किंवा 25 इयरचा एक माणूस आहे, त्याची हाईट माझ्या कमरे एवढीच आहे किंवा 2 फूट आहे किंवा 3 फूट आहे, बस त्यावरती त्याची हाईट कधी वाढलेलीच नाही, त्याला आपण काय बोलणार, डॉर्फिझम. ओके, याला आपण बोलतो डॉर्फिझम. डॉर्फिझम म्हणजे डिक्रीज ग्रोथ हार्मोन इन बॉडी. हे तुम्ही लिहून घ्या, एक्झाममध्ये विचारतात डॉर्फिझम म्हणजे काय, फिल इन द ब्लँक्स म्हणजे डॉर्फिझम म्हणजे काय, त्याचं तुम्हाला खाली ऑप्शन देणार डिक्रीज इन ग्रोथ हार्मोन इन अवर बॉडी. ओके, किंवा त्यामध्ये देणार इंक्रीज इन ग्रोथ हार्मोन इन युअर बॉडी. तुम्हाला कोणतं ऑप्शन चूज करायचं आहे, डिक्रीज ग्रोथ हार्मोन इन युअर बॉडी, त्याला आपण डॉर्फिझम असं म्हणतो. ओके, चला आता आपण बघितलं ग्रोथ हार्मोन हा आपला कमी झाला. जर का ग्रोथ हार्मोन हा वाढला तर त्याला काय बोलणार आपण, त्याला आपण बोलणार ॲक्रोमेगाली. ॲक्रोमेगॅली, ACROMEGALY. Acromegaly means increase growth hormone in our body.
इन्क्रीज किंवा एक्सेस अमाऊंटमध्ये. ओके, तुम्हाला ॲक्रोमेगालीचा एक एक्झाम्पल सांगतो. द ग्रेट खली एक असा पर्सन आहे आपल्या इंडियातला ज्याची हाईट की खूप आहे. तुम्ही बघितलं असाल खली, सर्वांना माहीत असेल खली. खलीला आपण एक ती खलीची हाईट त्याला गिफ्टेड नाही आहे, त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन हा जास्त अमाऊंटमध्ये आहे, म्हणून त्याला आपण काय बोलणार ॲक्रोमेगाली. ॲक्रोमेगाली म्हणजे नॉर्मल अमाऊंटपेक्षा जास्त वाढणे, त्याला आपण काय बोलतो ॲक्रोमेगाली. ओके, तर नॉर्मल अमाऊंटपेक्षा जास्त वाढला त्याला आपण काय बोललो ॲक्रोमेगाली. काय वाढला? ग्रोथ हार्मोन. आपण या ठिकाणी कशाबद्दल बोलतोय? ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन हा वाढला तर आपण त्याला बोलणार ॲक्रोमेगाली. ग्रोथ हार्मोन हा कमी झाला त्याला काय बोलणार आपण? डॉर्फिझम. ओके, एवढं लक्षात ठेवा. आता आपण बघणार की कोणत्या एज ग्रुपनुसार बेबीने ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. आपलं टॉपिक काय चालू आहे? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ म्हणजे काय? बेबीचं वेट, अॅनाटॉमिकल फंक्शन, अॅनाटॉमिकल किंवा ऍक्टिव्हिटी, ऑल. बेबीचं वेट किती असणार, 2 वर्षानंतर किती वाढणार, 3 वर्षानंतर किती वाढणार, हे आपण यामध्ये बघणार. ओके, तर आपला हा एक मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा. ओके, आता त्यामध्ये आपण बघणार की मी तुम्हाला सांगितलंय न्यूबॉर्न म्हणजे काय, इन्फंट म्हणजे काय, न्यूनेट म्हणजे काय, किंवा चाइल्ड प्री स्कूलर म्हणजे काय. आता प्रत्येकाची ऍक्टिव्हिटी वेगळी आहे. आता 1 मंथ बेबी आहे, 1 महिन्याचं बाळ आहे. ओके, तर ते अनडुईंग ऍक्टिव्हिटी करणार. अनडुईंग ऍक्टिव्हिटी का? कारण की त्याला माहिती आहे तो मुवमेंट करतोय, हात हलवते, पाय हलवते, बॉडी हलवते. ओके, त्यामध्ये त्याची अन्न तो स्वतः त्याला सुद्धा माहिती नाही तो कोणती ऍक्टिव्हिटी करतोय. तर आपण त्याला काय म्हणणार? अनडुईंग ऍक्टिव्हिटी. ती त्याला सुद्धा माहिती नाही पण ऍक्टिव्हिटी करतो. ऍक्टिव्हिटी करणे म्हणजे काय? बाळ आहे हेल्दी आहे किंवा बाळ हे अॅनाटॉमिकली स्टेबल आहे किंवा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये परफेक्ट आहे. ओके, आता त्याच्यामध्ये आता इन्फंट आहे. इन्फंट. ओके, इन्फंट म्हणजे काय? 1 वर्षापर्यंत. आता 1 वर्षाचं झालं बाळ, त्याला काय बोलणार आपण? सॉलिटरी ऍक्टिव्हिटी. सॉलिटरी ऍक्टिव्हिटी करतो. सॉलिटरी ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? जसं की 1 वर्षाचं बाळ आहे, तुम्ही बघितलं असेल, तो स्टँड व्हायचा प्रयत्न करेल किंवा नॉर्मल ऍक्टिव्हिटी खेळेल, जे पण नॉर्मल खेळणे वगैरे असतं त्याच्या पुढे तो त्याला हातामध्ये धरल किंवा हातामध्ये घेऊन त्याने खेळेल. ते काय झाले? सॉलिटरी ऍक्टिव्हिटी. ओके, जर का आता बाळ 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत, 3 वर्षाचं बाळ आहे, 3 इयर्स बेबी आहे, 3 इयर्स बेबी आहे, त्याला आपण काय बोलणार? टॉडलर बेबी. टॉडलर. ओके, मग आता टॉडलरचं काय आहे? टॉडलर तुम्ही बघितलं असेल की पहिले बाळ पोटावर झोपणार, पोटावर खेळणार, त्यानंतर बाळ बसणार. ओके, बसल्यानंतर बाळ नॉर्मल जे आपण घरामध्ये पकडायच्या गोष्टी त्याला पकडून उभं राहणार. उभं राहिल्यानंतर तो जेव्हा 18 महिन्याचा होणार सॉरी जेव्हा तो 18 महिन्याचा होणार, 18 महिन्याचा झाल्यानंतर तो रन किंवा चालायला लागणार. जेव्हा तो चालायला लागला मग तो 3 वर्षाचा होईपर्यंत तो थोडासा धावायला लागणार. ओके, ही झाली ग्रोथची ऍक्टिव्हिटी. ओके, आणि डेव्हलपमेंट. ग्रोथ म्हणजे एजनुसार आणि डेव्हलपमेंट म्हणजे त्यांच्यामध्ये ती ऍक्टिव्हिटी होती का, त्याला आपण काय बोलणार? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता टॉडलर आहे, टॉडलर 3 वर्षाचा आहे. 3 वर्षाचे तुम्हाला माहिती आहे 3 चाकाची सायकल, 3 सायकल, त्याला आपण ट्राय सायकल बोलतो. ट्राय सायकल. ओके, तो ट्राय सायकल चालवणार. ट्राय सायकल राईड. ओके, तो 3 पायाची सायकल चालवणार किंवा 3 चाकाची सायकल तो चालवणार. हे झालं 3 वर्षाचा बेबी. आता आपण याला बोललो टॉडलर. आता आपण बघणार प्री स्कूलर.
प्री स्कूलर हे असतो 3 to 5 years पर्यंत, आणि तो काय करणार, सेम त्याचे एज ग्रुपनुसार जेवढे पण आता 3 ते 5 वर्षाचे मुलं आहेत, त्याला अंगणवाडीत म्हणून टाकतो आपण किंवा KG1 म्हणून टाकतो, तर ते त्या ठिकाणी काय करतात, सेम दोघं एक सोबत खेळतात एज ग्रुपनुसार. ओके, त्याला आपण काय बोलणार, असोसिएटिव्ह प्ले. असोसिएटिव्ह प्ले. ओके, याला आपण बोलणार असोसिएटिव्ह प्ले. ओके, त्यानंतर आहे की जर का बेबी स्कूलमध्ये गेला, ओके, त्याला आपण बोलणार स्कूलर किती 6 year to 12 years. ओके, आता याला आपण काय बोलणार, पॅरलर कोऑपरेटिव्ह. कोऑपरेटिव्ह प्ले. ओके, कोऑपरेटिव्ह प्ले म्हणजे 6 ते 12 वर्षाची मुलं काय करणार, कोऑपरेट करून खेळणार. ओके, आता जर का 4 मुलं आहेत, 4 मुलांनी एक गेम खेळताय, तर ते कोऑपरेट करून खेळणार. त्यांना माहिती हा नेक्स्ट स्टेप ही आहे, आता याचा नंबर आहे, त्यानंतर माझा नंबर लागणार. ओके, त्याला आपण काय बोलणार, कोऑपरेटिव्ह प्ले. असोसिएटिव्ह प्ले म्हणजे लाईक सेम लेवलने खेळणे, जसे की तो कोणी ट्रायसायकल चालवते, तो कोणी बॉल थ्रो करते, तो पण बॉल थ्रो करणार, म्हणजे असोसिएट करणार ते एकमेकांसोबत. ओके, त्यानंतर आहे सॉलिटरी ऍक्टिव्हिटी, म्हणजे की स्टँडिंग करणे किंवा पाय हलवणे किंवा सिट करणे, हे झाले इन्फंटमध्ये. आणि 1 month मध्ये का अनडोईंग ऍक्टिव्हिटी, म्हणजे अनडोईंग ऍक्टिव्हिटी त्याला सुद्धा माहिती नाही तो कोणती ऍक्टिव्हिटी करतो, पण तो ऍक्टिव्हिटी करतो. हे झाले ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे प्ले. याला आपण नाव का देणार, प्ले. प्ले थेरपी किंवा ऍक्टिव्हिटी आपण बोलू शकतो त्याला. चिल्ड्रन्स. ओके, हे झाले आपले ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे प्ले थेरपी किंवा आपण त्याला ऍक्टिव्हिटी इन चिल्ड्रन्स म्हणून बोलतो. कोणत्या एजनुसार कोणती ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. 1 monthचा अनडोईंग ऍक्टिव्हिटी करणार, इन्फंट हा 1 year आहे सॉलिटरी ऍक्टिव्हिटी करणार, 3 years टॉडलर आहे ट्रायसायकल राईड करणार, प्री स्कूलर एज पर्सन आहे 3 to 5 years असोसिएटिव्ह प्ले करणार, स्कूलर एज आहे कोऑपरेटिव्ह प्ले करणार. ओके, सगळ्यांना समजलं इथं काय मी काय बोलवते. ओके, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि राईट करून घ्यायचं. ओके, ओके, तर आता आपण वेट बघणार की न्यूबॉर्न वेट किती असणार, किती वर्षाने म्हणजे किती महिन्यानंतर किती वाढणार. ओके, न्यूबॉर्न वेट, नॉर्मल न्यूबॉर्न वेट असतं 2500 to 3000 kg. ओके, हे केजीचं सिम्बॉल आहे ॲज पर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, ॲज पर WHO गाईडलाईन काय बोलले होते की नॉर्मल वेट ऑफ बेबी, नॉर्मल न्यूबॉर्न 2500 to 3000 kg पाहिजे. ओके, आणि फर्स्ट 6 month पर्यंत बेबीची हाईट काय होणार, बेबीचं वेट काय होणार, डबल. ओके, इन 6 month. 6 month नंतर बेबीचं वेट होणार डबल. ओके, हां, आणि जर का बेबीचं
बेबीचं जर का वेट 3 किलोपेक्षा जर का जास्त असेल तर आपण त्याला काय बोलतो, मॅक्रोसेफॅली. मॅक्रोसेफॅली आणि सॉरी, हे वेट नाही येणार या ठिकाणी येणार की बेबीचं हेड जास्त आहे ॲज पर 2500 to 2300 पर्यंत जर का याच्या मधामध्ये आहे, जास्त आहे हेड जास्त जर का असेल, इन्क्रीज झालेला असेल, त्याला आपण बोलतो मॅक्रोसेफॅली, म्हणजे हेड मोठे आहे. आणि जर का हेड साईज डिक्रीज आहे, कमी आहे, त्याला आपण बोलणार मायक्रोसेफॅली. ओके, हे झाले आपले ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची नॉर्मल वेट ऑफ बेबी ॲज पर गाईडलाईन WHO यांनी हे सांगितलेलं आहे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण का बघितलं, पहिले ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे आपण बघितलं नॉर्मल वेट ऑफ बेबी, न्यूबॉर्न कसा डेव्हलप होतो, न्यूबॉर्न डेव्हलप झाल्यानंतर ॲज पर एज ऑफ ग्रुप कसं कॅल्क्युलेशन आहे. जसं की आपण बघितलं न्यूबॉर्न म्हणजे काय, ॲज पर म्हणजे आज किंवा काल जो जन्म झालेला बेबी आहे त्याला आपण न्यूबॉर्न बोलतो. त्यानंतर निओनेट, आता आज जन्म झाला तो 1 मंथ पर्यंत, टिल 1 मंथ पर्यंत आपण त्याला निओनेट बोलणार. ओके, आता जो 10 दिवसापासून जन्म झालेला तर आपण त्याला निओनेट बोलणार. ओके, ते झालं. त्यानंतर आहे इन्फंट, 1 वर्षाचं होईपर्यंत त्याला आपण इन्फंट बोलणार. आणि आता इन्फंट नंतर मग आपण कोणती एज ऑफ ग्रुप बोलतो, जसं की आहे टॉडलर म्हणजे 1 वर्षापासून तर 3 वर्षापर्यंत, 1 वर्षापासून तर 3 वर्षापर्यंत जो जातोय त्याला आपण बोलतोय टॉडलर. ओके, टॉडलर नंतर तो हळूहळू जाणार प्रीस्कूलर म्हणजे काय, 3 ते 5 वर्षाचा, जो 3 ते 5 वर्षाचा एज ऑफ ग्रुप आहे त्याला आपण बोलणार प्रीस्कूलर. ओके, प्रीस्कूलर नंतर आहे स्कूलर म्हणजे जसं की 6 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत जे पण चाइल्ड शाळेमध्ये जातात त्यांना आपण स्कूलर बोलतो. आणि त्यानंतर येतं ॲडल्ट आणि ॲडल्टहूड, ते मग एज ग्रुपनुसार वेगवेगळे. ओके, तर आपण या ठिकाणी काय बघणार आहे, चाइल्ड हेल्थ नर्सिंग. जेवढे पण चाइल्ड हेल्थ नर्सिंगची जेवढे पण डिसीज कंडिशन आहे, आता मी आज तुम्हाला तर नॉर्मल इंट्रोडक्शन दिलं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघू की नॉर्मल हाईट किती पाहिजे, नॉर्मल हाईट किती एजनुसार हाईट वाढणार. ओके, ते आपण बघू. हाईट जर का जास्त वाढली किंवा कमी झाली, मी तुम्हाला सांगितलं. ड्वार्फिझम म्हणजे हाईट कमी झाली, आणि ॲक्रोमेगाली म्हणजे हाईट जास्त वाढली, नॉर्मल अमाऊंटपेक्षा जास्त वाढणे, त्याला आपण ॲक्रोमेगाली बोललो. म्हणजे हाईट वाढली, नॉर्मल आहे, आता माझी हाईट ही नॉर्मल आहे, जर का माझी हाईट जर का एवढी असती तर तो कोणता गेला, ॲक्रोमेगाली म्हणजे हाईट. त्यामध्ये आपलं फेस स्ट्रक्चर लगेच ओळखतो की हा पर्सन ग्रोथ हार्मोन जास्त झाल्यामुळं हा पर्सनला ॲक्रोमेगाली झालेली आहे. आणि कुठे कुठे आपण बघतो की छोटे एकदम स्मॉल साईजचे पीपल असतात त्यांना आपण का बोलतो, ड्वार्फिझम. ओके, हे लक्षात ठेवा. तर आजचं तुम्हाला लेक्चर समजलं असेल. ओके, मी ॲज पर असं समजून घेतो. तर आपण या ठिकाणी बघितलं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय. ओके, तर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, किंवा याचे सिंपल तुम्हाला नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. तुम्ही यामध्ये व्हिडिओ पॉज करून आणि तुम्हाला नोट्स रिटर्न डाऊन पण करा, उलट बेटर राहील त्यासाठी, तुम्हाला समजेल तर मी काय सांगितलं काय नाही. ओके, ठीक आहे, थँक्यू.